नमस्कार, माझं नाव बबिता प्रशांत नखाते, मी नगराध्यक्षासाठी उभी आहे। काय सांगाल ताई, कोणकोणते विकासाचे मुद्दे लक्षात घेऊन आपण ही निवडणूक लढणार आहात? आमच्या खरबी भादुरा क्षेत्रामध्ये म्हणजे इतक्या वर्षामध्ये एकही सरकारी दवाखाना नाही आहे तिथे, आणि तिथे ज्या सोयी आहे, सांडपाणी रोडवर वाहत आहे, गटर नाल्या नाहीये तिथे, मुलांच्या फ्री शिक्षण व्हायसाठी त्यासाठी आम्ही हे करते, आणि जय विदर्भ पार्टीतर्फे मी उमेदवारी लढत आहे। जय विदर्भ पार्टीतर्फे आपण उमेदवारी लढत आहात। आपल्या उमेदवारीमुळे भादुरा खरबी जे आहे इथलं वातावरण जे आहे खूप तापमान खूप म्हणजे वाढलेलं आहे, काय सांगणार? हे तर कॉम्पिटिशन लागलेलीच राहते, पण मी जनतेला फक्त एवढंच आवाहन करीन की तुम्ही विचारपूर्वक तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटतो त्याला निवडून द्या, कारण पक्ष पाहून तुम्ही जर उमेदवारी करत असाल तर हे चुकीचं धोरण आहे। तुम्ही व्यक्ती पाहून उमेदवारी करा, तुम्ही कोणाला मत देताय, तुमचे काम कोण करत आहे, हा म्हणजे तुम्ही पूर्णपणे विचार करून कोणालाही मत द्या। आपण डोर टू डोर लोकांपर्यंत जात आहात, भेटत आहात, काय नेमकी समस्या लक्षात येत आहे लोकांच्या? लोकांच्या भरपूर समस्या आहे। आम्ही पूर्ण खरबीमध्ये फिरलो, भादुरामध्ये फिरलो, लोकांचं सांडपाणी रोडवर वाहते, त्याच्यामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात आहे। लोक सांडपाणी पूर्ण गटाराचं पाणी पूर्ण जे खाली प्लॉट आहे तिथे सोडत आहे, त्याच्यामध्ये आरोग्याचा धोका निर्माण होत आहे। एक तर तिथे सरकारी दवाखाना नाही आहे, एवढी मोठी ग्रामपंचायत असून आमच्याकडे सरकारी दवाखाना नाही आहे, आम्हाला मेडिकल इथे तिथे जावं लागतं, म्हणजे तिथल्या लोकांच्या जनतेला। आपण जर निवडून आला तर काय एक म्हणजे ठाम एक भूमिका आपण घेणार आहात? मी सगळ्यात आधी सरकारी दवाखाने आहे आणि लहान मुलांना खेळासाठी जे गार्डनची सुविधा आहे ते करू आम्ही, आणि जे फ्री शिक्षणाची जे हे आहे ते सुविधा करू 1 ते 10वी पर्यंत, आणि मेन म्हणजे जे आमची तिकडची गटाराच्या ज्या नाल्या आहे, जे सांडपाणी रोडवर जो आहे त्याच्यामुळे लोकांचे झगडे सुद्धा होते एकमेकांसोबत, आणि जे जिथे नाल्या टाकल्या आहेत त्या पूर्ण फुटलेल्या आहे। तुम्ही पूर्ण एरिया छानून मारा, तिथे म्हणजे कुठलीच सुविधा नाही। एवढी मोठी नगरपंचायत असून तिथे पूर्ण कचरा गाडी रोडवर, साफसफाई नाही, काहीच नाही, आणि निवडणुका आल्या तर तिथे आता रोड बनणं सुरू आहे आणि आता झाडू लागणं सुरू आहे। निवडणुका आल्या की भूलथापा देणे, आमिष देणे, पैसे देणे अशा प्रकारचे खेळ विरोधी पक्ष सत्ता पक्ष करत असतो, तर काय आपले जे मतदाता आहे त्यांना काय एक ठाम आपला संदेश असणार आहे? मी सगळ्या जनतेला फक्त एवढं आव्हान करीन, प्रलोभनाला बळी न पडता, कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता, पक्ष न निवडता व्यक्ती निवडून तुम्ही वोट करा। बरं, आपण आपल्यासोबत एकंदरीत किती मेंबर आपण या पॅनलमध्ये लढवलेले आहेत? मी नगराध्यक्षासाठी फक्त एकमेव उमेदवार आहे पूर्ण खरबी भादुरा सर्कल मधून। मी फक्त सर्व जनतेला एवढंच अपील करेन की तुम्ही सिलाई मशीन चिन्हाचा 4थ्या नंबरचा बटन दाबून मला विजयी करा, आणि तुमच्या सगळ्या प्रश्नाचे मी सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन। मासुरकरजी, काय सांगणार आपण? जय विदर्भ पार्टीतर्फे आपण एक कर्तृत्ववान उमेदवार आपण भादुरा नगरपंचायतीसाठी दिलेला आहे, काय सांगणार? बबिताताई नखाते जे आहे त्या आधीपासून वेगळ्या विदर्भासाठी लढत आहे, आणि पहिल्यांदा त्यांना आम्ही भादुरा नगरपंचायत म्हणून नगराध्यक्षाचा उमेदवार म्हणून आम्ही घोषित केलेलं आहे। त्यांचं चुनाव चिन्ह सिलाई मशीन आहे, आणि सिलाई मशीन ही रोजगारपूरक राहते, सगळ्यांना रोजगार देते, महिलांचं सशक्तीकरण त्या माध्यमातून होते, आणि ते दूरदृष्टी ठेवणारे। आता त्यांनी जे सांगितलं की आपल्या भागात दवाखाने नाही आणि त्यामुळे लोकांना खूप परेशानी होते, आमच्या भागात जे आहे गटारीची समस्या आहे तेही सगळे प्रश्न सोडवण्यास तयार आहे। त्याचप्रमाणे ज्या कचऱ्याच्या गाड्या नियमित येत नाही, हप्त्यातून एक दिवस येत्या, आठवडी बाजाराच्या समस्या, ह्या वेगवेगळ्या समस्या घेऊन ते आपल्या समोर आलेले जनतेसमोर, आणि जनतेला एकच आवाहन करत आहे की तुम्ही सिलाई मशीनला निवडून दिलं तर जनतेच्या ज्याही समस्या आहेत त्या आम्ही पूर्ण ताकदीनं, ज्या प्रकारे आम्ही विदर्भ आंदोलनासाठी लढतो, वेगळा विदर्भ झाला पाहिजे म्हणून रस्त्यावर असतो। अगर आम्हाला हाऊसमध्ये पाठवलं तर आम्ही हाऊसमध्ये जाऊन छाताळावर बसून आम्ही एक सगळं विकासाचं कामं करू, म्हणून आम्हाला हाऊसमध्ये पाठवलं पाहिजे अशी ते विनंती करत आहेत। नखाते ताई यांना प्रचंड बहुमताने जनतेने विजयी करावं, कारण ते एक मात्र असे उमेदवार आहेत जे दूरदृष्टी ठेवून काम करणारे आणि आंदोलनातून आले आहे, म्हणून ते विकासाचे कामं नक्की करतील। स्वतःची ताकद लावून इथे लढत आहोत, आणि आम्ही आलो तर आमचा उमेदवार हा विकासाचं पूर्ण काम करणार आहे, कारण बलाढ्य व्यक्ती हा पैसा लावणारा, माल मिळावा असं वाला त्याचं काम राहणार आहे, म्हणून त्यांचं धोरण चुकीचं आहे। पण आम्ही जे आहे जनतेमधला आहो आणि जनतेच्या इच्छा आकांक्षाप्रमाणे आम्ही लढणार।